अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, मी स्वर्गलोकातून इथं आलोय ते केवळ तुला सहाय्य करण्यासाठी। आणि आता तुला सत्य समजल्याशिवाय मी माघारी जाणार नाही। आणि सूर्योदयापूर्वी तुला सत्य समजायलाच हवं। मला समज कळतंय, पण हे समज होणार कसं? हा देवेंद्र ते करणार। आज सगळं जग निद्रा देवीच्या अधीन असताना इथं प्रत्यक्ष महादेवांच्या श्री खंडेरायांच्या भूमीत मी तुला आज एक अत्यंत महत्त्वाचं सत्य उलगडून दाखवणार आहे। पर देवासनी हे ठावा आहे का? श्री खंडेरायांना हे नुसते ठाऊकच नव्हे, तर त्यांना ते न्याय आहे हेही मी पटवून दिले आहे। माझ्यावर विश्वास ठेव। देव भोळ आहेत माझं, पण प्रधानजी तसे नाहीत। म्हणजे मी तुझ्यासाठी जे करतो आहे आणि पुढेही जे करणार आहे ते त्यांनाही मान्य आहे। असं असल तर मग मला सांगा जी। मी तुला केवळ सांगणारच नाही, कारण शब्दांनी तुला सत्य समजेलच असे नाही। तर आता मी तुला प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे। कुणाचं जी? सांगतो, पण त्यासाठी थोडा धीर धर, कारण प्रत्यक्ष शिवाच्या सानिध्यात कोण आहे, त्यांचं मूळ रूप काय आहे हे जाणून घ्यावं लागेल। पण त्यानं काय होईल? त्यानंतर तुला माझी आवश्यकता भासणार नाही। प्रत्यक्ष तेच तुला पुढचा मार्ग दाखवतील। कोण आहेत ते? सांगतो। पण बानू, त्याआधी मी तुला भूतकाळात घेऊन जाणार आहे।
श्री महालक्ष्मी नमोस्तुते। प्रधानजी, बराच अवधी झाला आपण असेच मौन आहात. देवा, जे काही घडतंय ते विलक्षण आहे. देवेंद्र बाणाईला सहाय्य करण्यासाठी इथे आले आहेत आणि ह्यावेळी आमच्या मूळ रूपाबद्दल तिला कळावं ह्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आणि हे त्यांनी स्वतःहून तुम्हाला सांगितलं? होय देवा. आणि एका क्षणी मला देखील त्यांचं म्हणणं पटलं. देवा, आपण न्यायशास्त्राचे जनक आहात. देवेंद्रांचं वर्तन अयोग्य नाही असं तुम्ही म्हणाला होतात. खरं तर तेव्हाच मी होकार द्यायला हवा होता, परंतु तेव्हा माझ्या विरोधाचं कारण निराळं होतं. आणि ते कोणतं? देवेंद्रांच्या मनात माझ्या आणि लक्ष्मी देवींच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला कळावं इतकंच जरी असलं तरी ते तेवढंच मर्यादित नाही. आमच्या मूळ रूपाबद्दल तिला कळल्यावर सत्य काय आहे हे बाणाईला कळण्यासाठी आम्हीच दायित्व घेणार आहोत असं त्यांना वाटतंय. मग प्रधानजी, त्यात अयोग्य असे काय आहे? बानूला तिच्या मूळ रूपाबद्दल जर तुमच्यामुळे कळले तर त्यात मला आनंदच आहे. पण प्रधानजी, तुम्ही त्याचा एवढा का विचार करत आहात? कारण वरवर जरी सोपी दिसली तरी परिस्थिती बिकट आहे. श्री म्हाळसा देवींपासून हे कसं लपून राहणार हा प्रश्न आहे. आणि लक्ष्मी देवींना देखील क्षीरसागरी जायचं आहे देवा. लक्ष्मी देवींना क्षीरसागरी जायचे आहे? होय देवा. ह्यातून मार्ग कसा काढावा हाच विचार सतत माझ्या मनात आहे. त्यातून श्री म्हाळसा देवींना ह्याची काहीच कल्पना नाही. मी आणि लक्ष्मी देवी स्वगृही जाण्याचा विचार करतो आहोत हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्या काय म्हणतील? लक्ष्मी देवी, तुम्ही? आणि तेही या रात्रीच्या वेळी? काही काम होतं का माझ्याकडे? हो, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय बोलायचे आहे? नवरात्रोत्सवानिमित्त गडावर सुरू असलेल्या आख्यानातून देवीची महती सर्वदूर पसरली आहे. हो. आणि हा नवरात्रोत्सव संपल्यानंतर मी स्वगृही जाईन म्हणते. तुम्ही काय बोलता आहात देवी? तुम्ही आधी एकदा असे बोलला होतात. तुम्हाला जेव्हा आग्रह केला तेव्हा तुम्ही थांबलात. पण असे काय घडले आहे की तुम्ही परत स्वगृही जाण्याचा निर्णय घेता आहात? विशेष असं काही नाही म्हाळसा, परंतु मी इथे आले होते ते तुमच्या आणि श्री खंडेरायांच्या विवाह कार्याच्या निमित्ताने. तुमचा आणि श्री खंडेरायांचा विवाह पार पडला तेव्हाच मी परत जाणार होते, परंतु तेव्हा श्री खंडेरायांनी मला थांबवलं. त्यानंतर सारीपाटाचा डाव खेळला गेला आणि श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले. त्यावेळी आम्ही इथे थांबणं आवश्यकच होतं. त्यानंतर श्री खंडेराय परत आले. आता आमचं कार्य संपलं आहे. आता आम्हाला स्वगृही जावंच लागेल. बंधू देखील तुमच्या बरोबर येणार आहेत का? हो, ह्यावेळी मी त्यांना सोबत घेऊनच जाणार आहे. आणि खरं सांगायचं तर आम्हाला आमच्या स्वगृहाची आठवण येते. तुम्ही त्याबद्दल कधी काही सांगितले नाही आणि माझ्याकडूनही कधी विचारणा झाली नाही. कुठे आहे तुमचे घर? इथून काही योजना दूर आहे. कित्येक आप्तेष्ट आमची वाट पाहत आहेत तिथे. त्या सर्वांचंच दायित्व आमच्यावर आहे. मग त्यांनाही इथे बोलवून घ्या, पण तुम्ही गड सोडून जाऊ नका. ते सर्व इथे नाही येऊ शकणार म्हाळसा.
देवी, माझे काही चुकले आहे का? गडावर तुम्हाला कोणी काही बोलले आहे का? असं का म्हणता आहात तुम्ही? कारण तुम्ही जाऊ नये असं मला वाटतं. हा जेजुरी गड तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. काही झालं तरी मी तुम्हा दोघांना जाऊ देणार नाही. बानो, मला एक सांग, चंदनपुरीत जेजुरीतून तुला कोण कोण भेटायला आलं? म्हाळसाताई आल्या होत्या. नाही, अजून आठव? हा, प्रधानजी बी आले होते. पण प्रधानजी कोण म्हणून आले होते? ते व्यापारी म्हणून आले होते. बानू, जेव्हा देवानी तुला प्रत्यक्ष दर्शन दिलं तेव्हा तुला कळलं की खंडू गावडा म्हणून तुझ्या घरी वावरणारे हे प्रत्यक्ष श्री खंडेराय आहेत. पण ते व्यापारी म्हणून आले होते, ते कोण आहेत हा प्रश्न तुला कधीच नाही पडला? पर त्यांनी मला बहीण मानलं. माझ्या लग्नात मोर होऊन समद केलं. आणि तेव्हाच मला कळलं का ते प्रधानजी आहेत. प्रत्यक्ष श्री महादेवांच्या सानिध्यात असणारा कोणी सामान्य मनुष्य असूच कसा शकेल बानू? खरं आहे. नीट आठव बानू, जेव्हा मी तुझा विवाह मोडण्यासाठी आलो होतो तेव्हा माझे विघ्न दूर करणारे प्रधानजी होते. न्यायशास्त्राप्रमाणे तुमचे इंद्रपद काढून घेण्यात येईल. देवेंद्रांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येतील. प्रत्यक्ष या इंद्राला माघार घ्यायला लावणारे कोणी सामान्य मनुष्य कसे असू शकतील हे तुला आता तरी कळायला हवे बान. तुम्ही आता मला म्हणताय म्हणून मला समज कळत आहे. माझ्या सांगण्याचे एक वेळ सोड, पण प्रत्यक्ष श्री महादेव श्री खंडेरायांच्या रूपात इथे आहेत. ते प्रधानजीशी गुप्तपणे बोलतात. संपूर्ण साम्राज्याचं दायित्व ते प्रधानजींवर सोपवतात आणि प्रधानजी ते सगळं उत्तम पार पाडतात. प्रधानजींच्या सगळ्या सूचना श्री खंडेरायही पाळतात. म्हणजे ते कोणी सामान्य नव्हे हे तुला आधी का नाही कळलं बानू? वय तुम्ही सांगता हायसा तेव्हा लख कण समजा आठवलं मला. पर अगोदर हे माझ्या ध्यानात कसं नाही आलं? प्रत्यक्ष योगमायेला जे जागवतात त्यांना मूल रूपाची अशी भूल पाडणं सोपं आहे. यात तुझा दोष नाही, पण तरीही तुला तर्कसंगती लावता यायला हवी हो. तुमचं बरोबर आहे. तर माझ्यासाठी त्यांनी एवढं समज केलं, मग त्यांच्याबद्दल माझ्या मनात शंका कशा पाहिल ते पाप वाटलं मला. त्यासनी मी हा देव माणूस समजत होते, पर ते तर खरोखरच देव माणूस आहे. होय ना? होय बानू. म्हणजे प्रधानजी कोण आहेत हे तुम्ही मला सांगणार आहे का? प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही? देवा, आता ह्या क्षणी तुम्हाला भेटावं असं आम्हाला वाटलं, म्हणून रात्रीच्या ह्या अशा प्रहरी तात्काळ तुम्हाला भेटायला आलो. ज्या अर्थी तुम्ही रात्रीच्या ह्या प्रहरी मला भेटायला आलात त्या अर्थी निश्चित काहीतरी महत्वाचं कार्य असणार. हो, तुम्ही योग्य ओळखलत. प्रधानजी,
काय झालं? देवा, करे पठारावर काय सुरू आहे हे तुम्ही जाणताच. देवेंद्र बाणाईला दीक्षा देत आहेत. होय, मला ठाऊक आहे ते. पण प्रधानजी, जे काही घडत आहे ते घडू द्यावं असं मला वाटत आहे. मला देखील असंच वाटतं. आख्यानातून कळण्याऐवजी बानूला हे अशा मार्गाने काही कळलं तर ते काही अयोग्य नाही. आणि प्रधानजी, तुम्हाला देखील इंद्रदेवांची बाजू पटली आहे. देवेंद्रांकडून बाणाईला आमच्या मूळ रूपाबद्दल कळणं ह्याला जरी माझा विरोध नसला तरी ह्या मार्गाने बाणाईला तिच्या मूळ स्वरूपाबद्दल कळणं अयोग्य आहे. प्रधानजी हे कोण आहेत याचा प्रत्यय तुला येईलच. पण आजवर मी तुझ्यासाठी जे प्रयत्न केले ते मात्र सगळे विफल झाले. माझी चूक पदरात घ्यायची. ही चूक नाहीये बानू. तुझ्याकडे जिंकण्याची उर्मी नाहीये. सत्य जाणून घेण्यासाठी तडफड नाहीये तुझ्याकडे. तुम्ही म्हणताय तसं बी असं, पर देवाची कृपा आहे माझ्यावर आणि त्यातच समाधान मानलं मी. कदाचित तुझी हीच भक्ती आहे म्हणून तू श्री खंडेरायांना प्रिय आहे. पण बानू, श्री खंडेराय हे श्री म्हाळसा देवींचे केवळ पती नव्हेत तर गुरु देखील आहेत हे ध्यानी असायला हवं तुझ्या. तुला आत्मज्ञान व्हावं म्हणून मी काय काय केलं नाही. तुझ्या अंगणामध्ये कमलपुष्प प्रकट केली. इतकेच नव्हे, तुझ्या दारी जो शंख प्रकट झाला होता तो देखील तुमच्यामुळे. आणि बानू, हे सगळं मी कशासाठी केलं, कुणासाठी केलं? माझ्यासाठी. मला मारून टाका सांगणारा बी तुम्हीच आणि माझ्यासाठी हे समजा करणारा बी तुम्ही. आता कुठलं रूप खरं आहे म्हणायचं? बानू, त्या आदिमायेच्या पाशात मीही अडकलो होतो आणि तूही. कोण तुम्ही? तुम्हाला काय विचारायचं माझ्या लग्नाचं? तुमचा माझा काय संबंध? मी आज तुम्हाला तेव्हा नाही नाही ते बोलले त्यासाठी. उठ बानू, तुझ्या चेहऱ्यावर हास्य पाहायचंय मला. तुला जिंकलेलं पाहायचंय. कारण तू कोणी सामान्य कन्या नव्हे. या देवेंद्राची कन्या आहे. या देवांच्या राजाची कन्या आहे. तुला जिंकायलाच हवं बानू. तुला जिंकायलाच हवं. नवरात्रोत्सवात बाणाईला कमलपुष्पांबद्दल सांगताना लक्ष्मी देवींच्या कक्षात सर्वत्र कमळं उमलली होती. त्यानंतर श्री म्हाळसा देवी मला भेटल्या होत्या. मी आणि श्री लक्ष्मी देवी कोणी साधारण नाही आहोत अशी शंका तेव्हा त्यांना आली होती. तेव्हा कशीबशी मी त्यांची समजूत काढली होती. परंतु देवा, जसा मी या राज्याचा प्रधान आहे तसाच त्यांचा बंधू देखील आहे. आणि एक बंधू म्हणून माझ्यावर काही दायित्व आहेत आणि ती मी पूर्ण करणारच. मला ठाऊक आहे. आणि तुम्ही जसे म्हाळसा देवींचे बंधू आहात तसंच बानूचे बंधू म्हणूनही तुमच्यावर काही दायित्व आहे. ते मी कधीच अमान्य केले नाही. त्या दायित्वाची देखील मला जाणीव आहे देवी.
प्रधानजी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल. मला इतकंच सांगायचं आहे की देवेंद्रांनी त्यांची मर्यादा सोडू नये. एका मर्यादेपर्यंत बाणायला जर काही कळलं तर त्यात अयोग्य काहीच नाही. परंतु अशा प्रकारे जर बाणायला सगळ्याच गोष्टी कळल्या तर मात्र ते मला सहन होणार नाही. आणि देवेंद्रांनी जर तसं केलं तर मी त्यांना त्याचं शासन निश्चितच करेन. परंतु जर तसं झालं तर आपण मला थांबवू नये असं मला वाटतं देवा.